सांगली जिल्हा परिषद रांजणी गटातून मी एकनाथ शिंदेसाहेब यांच्या शिवसेनेतून उमेदवार जाहीर आहे। मला ही उमेदवारी तालुका अध्यक्ष सन्माननीय वैभवदादा कुलकर्णी तसेच जिल्हाध्यक्ष संजय विभूतीसाहेब बापू यांच्या माध्यमातून एक सामान्य कार्यकर्त्याला आणि एका जिल्ह्याच्या सीमा भागातल्या असलेल्या गावातील लोणारवाडी या गावाला एक उमेदवारी दिलेली आहे। आणि या उमेदवारीमुळे आज लोकांच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे। आम्ही ज्या ज्या गावामध्ये जातो, ज्या ज्या घरापर्यंत जातो, ज्या ज्या ज्येष्ठ तरुणापर्यंत जातो, त्यामुळे आम्हाला एक आत्मविश्वास वाढत चाललेला आहे। आणि या आत्मविश्वासाच्या जोरावर आम्ही आज निश्चित सांगतो की आजची ही जिल्हा परिषदची निवडणूक आहे ही आम्ही विजयी होऊ। आज आम्ही पाहिलं तर आमच्यासमोर जे उमेदवार आहेत हे उमेदवार अतिशय बलाढ्य आहेत, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक सोर्स आहे, परंतु ही मला जी मिळालेली ही उमेदवारी आहे ही सर्वसामान्य कुटुंबात दिलेली उमेदवारी आहे। त्यामुळे शेतकरी वर्गातून आणि सामान्य कुटुंबातून येत असताना लोकांच्या अडचणी काय आहेत, लोकांच्या समस्या काय आहेत आणि लोकांचे प्रश्न काय आहेत हे याची मला जाणीव आहे। आमची मंडळी लोकनियुक्त सरपंच असताना आम्ही जे काम केलं आणि हे काम करत असताना लोकांच्या अपेक्षा काय असतात आणि घराघरामध्ये त्यांचे प्रश्न काय आहेत हे तळागाळामध्ये किंवा प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन त्या समस्या आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, येत आहेत आणि आम्ही ते सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो। कारण आम्ही प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीच्या जे मूलभूत प्रश्न आहेत, जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी प्रयत्न करत असतो। दुसरी बाब अशी सांगायची आहे मला की आपण जर बघितलं की जे काय आज उमेदवार आहेत, जेव्हा की जे आपल्या नेते आहेत किंवा मोठा पक्ष आहेत, वेगवेगळ्या युती आहेत, महाआघाडी आहेत, यांचा जर विचार केला तर हे फक्त सभेच्या माध्यमातून, हे फक्त त्यांचे भाषणांच्या माध्यमातून लोकांना काही गोष्टी सांगतात, परंतु त्यांच्या माध्यमातून प्रश्न हे सुटणार नाहीत हे मी नक्की सांगतो। कारण ही जी काय फक्त आर्थिक सुबकता, ज्याच्याकडे पैसा आहे अशाच लोकांना ही उमेदवारी गेलेली आहे त्यांच्या माध्यमातून, परंतु जनता ही माझ्या पाठीशी आहे। जनताच्या ज्याजवळ मी दारात जातोय, ज्यांचा आशीर्वाद घेतोय, तेव्हा जनता मला निश्चितपणे पाठबळ देत आहे। दुसरी गोष्ट मला विकासाच्या बाबतीत बोलायची असेल, अनेक प्रश्न या रांजणी गटाच्या जिल्हा परिषदच्या गटामध्ये बरेच प्रश्न हे प्रलंबित आहेत। आपण जर बघितलं की सीमा भागातली रस्ते असतील किंवा अनेक शहरातली रस्ते असतील, हिंगणगाव असेल, करोली असेल, कुटकुळी असेल, कंगनोळी असेल किंवा सराटी असेल, इकडं रामपूरवाडीकडे देखील कोणाचं दुर्लक्ष प्रत्येकाचं दुर्लक्ष झालेलं आहे। म्हणजे या प्रत्येक गावातील मी आज आग्रंदुळगावमध्ये या ठिकाणी प्रचार करत असताना किंवा कुटुंबातील प्रत्येक लोकांचा आशीर्वाद घेत असताना हे मुलाखत देत आहे। आणि यावेळेला देखील मी या लोकांच्या बाबतीत चर्चा करत असताना लोकांचा मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळत आहे। आणि आज आपण जर बघितलं, अनेक तरुण हे MPC UPC करतात, त्यांच्यासाठी ग्रंथालयाची सोय नाही, त्यांच्यासाठी अनेक प्रशिक्षणाचे या ठिकाणी माध्यमं नाहीत, तर या माध्यमातून आमच्या या एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज सत्तेतील 2 नंबरचा पक्ष आहे, अनेक मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं मान्य केलेलं आहे। फक्त जनतेला मी आव्हान करतो, ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीणसारखी अतिशय प्रभावी योजना राबवलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि एकनाथ शिंदे साहेबांचे पक्ष हा बळकट करावा आणि पूर्णपणे आपल्याला त्यांच्या माध्यमातून निधी मोठ्या प्रमाणात आणता येईल। आपल्याकडे तालुका अध्यक्ष वैभवदादा आपल्या पाठीशी आहेत, संजय बापू आपल्या पाठीशी आहेत, आमदार सुहास बाबरसाहेब आपल्या पाठीशी आहेत, अनेक माननीय चंद्रहारदादा पाटील यांनी देखील आपल्याला पाठबळ मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे, ते देखील आपल्या प्रचारामध्ये सामील होत आहेत। आणि 2 दिवसामध्ये आमचा हा झंझावत या ठिकाणी सर्वांच्या घरातील कुटुंबातील व्यक्तीचा, प्रत्येक व्यक्तीचा आशीर्वाद आम्हाला मिळत आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि विजय हा निश्चित आहे। मी सर्वसामान्य कुटुंबातला जरी असलो तरी माझ्यासाठी आर्थिक सोर्स नसला तरी हे लोक स्वतःच्या स्वखर्चाने, गाडी असेल किंवा इतर खर्च असेल, हे स्वतःच्या स्वखर्चाने गावकरी आमचे घालत आहेत। आणि या माध्यमातून मी सर्वांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की तुम्ही उमेदवारांची थोडीशी पडताळणी करा, सर्वांची थोडीशी व्यवस्थित वैयक्तिक माहिती घ्या आणि मगच आपलं एक अमूल्य मत आहे ते अमूल्य मत तुम्ही मतपेटीमध्ये किंवा बटन दाबत असताना त्या बटन दाबा। कारण
सर्वांचा इतिहास किंवा सर्वांची पार्श्वभूमी तुम्ही तपासून बघा आणि या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला तुम्ही मतदान करा आणि मी तुमच्या कायमची पाठीशी राहीन. मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे, मी सर्वसामान्य लोकांचा आहे, मी सर्वसामान्यासाठीच काम करेन. मी एवढंच या ठिकाणी तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.